गणेश ठाकूर आपले प्रतिनिधी सध्या आपल्यासोबत आहेत। गणेश, आपण पाहिलं हा अर्थसंकल्प सादर करत असताना अजित पवारांसमोर असलेली आव्हानं खूप मोठी आहेत। अर्थात हे आर्थिक शिस्तीचे बजेट असेल की लोकप्रिय बजेट असेल हा प्रश्न उपस्थित होतोय। अगदी बरोबर। आणि यावर चर्चा करण्यासाठी माझ्यासोबत हा गेस्टचा पॅनल आहे। सुनील प्रभू साहेब आहेत, भाई जगताप आहेत, तर अमोल मिटकरी आहेत, आणखी काही नेते मंडळी इथे येतील आणि या चर्चेत सहभागी होतील। आजचा हा दिवस महायुतीच्या सरकारसाठी खूप महत्त्वाचा आहे, कारण तिजोरीत पैसे नाही आहे आणि येणाऱ्या निवडणुकींना पाहता अनेक निर्णय घ्यायचे आहेत, ज्याचा फायदा त्यांना ज्या प्रकारे विधानसभेत झाला तो आगामी नगरपालिकेच्या निवडणुकीत होईल। आणि यासाठी आजचं हे मोठं आव्हानाला अजितदादा सामोरे कसे जातील यासाठी चर्चा करतो। आपण पहिला अमोल मिटकरींकडे जाऊयात। अमोलजी, काय म्हणाल? दादांची तयारी झाली आहे, थोड्याच वेळात ते येतीलही इथे। मोठं आव्हान आहे, जवळपास 8 लाख कोटींचं कर्ज, पेन्शन, लाडकी बहीण, पगार, अनेक विषय आहेत ज्याच्या आधारे तुम्ही सत्तेत आलात, पण ते टिकवणं एक मोठं आव्हानात्मक आहे। 11व्यांदा अर्थसंकल्प अजितदादा मांडणार आहेत आणि हे संकट आता पहिल्यांदाच त्यांच्यावर आलं असं नाही। कोरोनाच्या काळात सुद्धा असंच आर्थिक संकट होतं। इतर राज्य डबघाईस आले असताना त्यावेळेससुद्धा शिस्तीचे कडक असलेले अजितदादा यांनी महाराष्ट्राची आर्थिक शिस्त बिघडू दिली नाही। त्यामुळे आम्हाला विश्वास आहे सर्वसामान्य लोकांना केंद्रबिंदू ठेवून ते एक दमदार अर्थसंकल्प आज सादर करतील। आर्थिक पाहणी अहवालामध्ये वित्तीय तूट दाखवली जरी असेल तरी याही पूर्वी प्रत्येक बजेटच्या अधिवेशनामध्ये आर्थिक तूट ही येतेच। लाखून जास्त आहे, 2 लाख कोटी असू केंद्र सरकारचं पाठबळ आहे आणि महायुतीचं सरकार त्याकरता सक्षम आहे। आर्थिक तुटीबद्दल कोणी काळजी करण्याचं कारण नाही। अर्थसंकल्प मांडल्यानंतर या प्रश्नाचं मी उत्तर देणार आपल्याला। तर मी यावरती भाई जगताप आणि सुनील प्रभूंकडे जातो। पहिला प्रश्न असा आहे, म्हणतात की आम्ही सगळं व्यवस्थित करू। काल उद्धव ठाकरे देखील म्हणाले की 1500चे 2100 करूनच दाखवा। करतील वाटतं आज? नाही, 1500 2100 करणं शक्य नाही। आर्थिक पाहणी अहवाल जो आलेला आहे त्याच्यावरती राज्याला 8 लाख कोटीचं कर्ज आहे, 2 लाख कोटीचे आर्थिक तूट आहे आणि या सगळ्या याच्यामध्ये केवळ निवडणुकीपूर्वी महिलांना आपण काहीतरी देतो असं आमिष दाखवण्यासाठी योजना आणली, शासनाच्या इतर योजनातल्या पैसेला कटोती लावली आणि सगळे पैसे इकडे डायव्हर्ट केले। आज कामगारांचे पगार, कर्मचाऱ्यांचे पगार देण्यासाठी सरकारकडे पैसे नाही आहेत, तिजोरीमध्ये खडखडाट आहे। एक निश्चित आहे की अजितदादा 11व्यांदा अर्थसंकल्प मांडतायत, अतिशय शिस्तीचे आहेत, माननीय मुख्यमंत्री अर्थतज्ज्ञ आहेत, त्यामुळे ते डोलारा दाखवतील आज अर्थसंकल्पामध्ये, परंतु मोठ्या घरचे पोकळ वासे असणार आहे ते। त्यामुळे मला असं वाटतं की हा अर्थसंकल्प केवळ दिखावा असेल, यातून निष्पन्न काय होणार नाही, राज्याच्या जनतेला काय मिळणार नाही। आज आपण आर्थिक पाहणी अहवाल बघितला असेल, सगळ्यात जास्त खर्च सिंचनावर झाला आहे, पण एक उल्लेखच नाही आर्थिक पाहणी अहवालामध्ये। याचा अर्थ असा आहे की सिंचनातले पैसे डायव्हर्ट केले आहेत का, सिंचनामध्ये भ्रष्टाचार झाला आहे का, या सगळ्या गोष्टी आहेत। आता या सगळ्या गोष्टीला जेव्हा अर्थसंकल्प सादर होईल, खऱ्या अर्थानं तो आमच्या समोर येईल, तेव्हा तो दिसेल। परंतु महाराष्ट्राच्या जनतेची घोर अशा पद्धतीची दिशाभूल करण्याचं काम या ठिकाणी हा अर्थसंकल्प मांडून केला जाईल। आणि मराठीमध्ये एक म्हण आहे की मोठ्या घरचे पोकळ वासे, तसाच अर्थसंकल्प असू शकेल। अशी आर्थिक जी बाबा आहे ती बघितल्यानंतर सांगण्यासाठी कुठच्याही ज्योतिषाची इथे गरज नाही। तुम्हाला माझा प्रश्न असा आहे की आपण सगळे म्हणतो की लाडकी बहिणीला पैसे दिले, शेतकऱ्यांना पैसे दिले, सर्वसामान्य नागरिक जनता ज्यामुळं आपला राज्याचा गाडा हाकला जातो, जे पैसे देतात टॅक्स पेअर जे आहेत, त्यांच्यासाठी कधी विचार होणार का नाही? ह्या बजेटमध्ये मिटकरी साहेब म्हणतात की त्यांचा विचार निश्चित होईल। नाही, ते काय म्हणाले त्यापेक्षा आत्तापर्यंत आपण काय अनुभव केला तो जास्त महत्त्वाचा आहे। सभागृहामध्ये उत्तर देताना राज्यपालांच्या अभिभाषणावर त्यांनी सांगितलं, दोन्ही सभागृहामध्ये, खाली मुख्यमंत्र्यांनी सांगितलं, वरती उपमुख्यमंत्र्यांनी सांगितलं आम्ही देणारच, चांगली गोष्ट आहे। पण त्याबरोबर उपमुख्यमंत्रीजी, बार्टी, सारथी, ह्या ज्या संस्था आहेत, या सगळ्या ज्या संस्था आहेत यांचं काय करणार? त्यांच्या याचे जे पैसे आहेत, त्या विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या ज्या सुखसोयी आहेत, त्यांना मिळणारा जे आर्थिक मदत आहे, त्यांना मिळणारा प्रोत्साहन हे आहे सगळं, हे तर बंदच झालं ना। एक मिनिट, हेच नाही नुसतं। त्यामुळे यांनी म्हणालेत, हे जे म्हणाले सुनील जसं म्हणालेत की त्या आर्थिक पाहणीमध्ये
काही डिपार्टमेंटचा उल्लेखच नाही. याचा अर्थ प्रश्न यांच्याकडे मी घेतो. दादा निघालेत तिकडनं अमोल मिटकरी, जसं भाई जगताप आणि सुनील प्रभू म्हणतायत की हा फक्त देखावा आहे. दादा म्हणतात की आगे आगे देखो होता है क्या, 2 बजे के बाद आपको जवाब मिलेगा. जी प्रश्न विचारली फिजिकल डेफिसिटचं, फिजिकल डिसिप्लिनचं, पण खरोखरच ही स्थिती आहे का? नाही तर तुम्ही एवढ्या योजना बंद केल्या नसत्या ना. कॉन्ट्रॅक्टर रडतायत, सगळेच रडतायत, तर त्या लोकांसाठी आपण कशा प्रकारे तरतुदी करतोय आणि राज्य पुढे जर चालवायचं आहे निवडणुकींना न पाहता जनतेच्या हिशोबाने आपण काय करणार आहात? का 2 नंतर मी यांना उत्तर देईल. माझी विनंती राहील ABP चॅनलवर परत प्रभू साहेबांना आणि जगताप साहेबांना बोलवा. आणि दुसरं, ते जे बोललेत, कदाचित मी विरोधी पक्षात असतो तर मी हेच बोललो असतो. आणि यांची उत्तरं ठरलेली आहेत की शेतकऱ्याच्या तोंडाला पानं पुसली, राज्य डबघाईस आलं, सर्व योजना बंद होतात. मात्र एक तर कबूल केलं की लाडक्या बहीण योजना सुरू राहिल्यामुळं आम्ही सत्तेत आलो. हे आत्ता काही मिनिटांपूर्वी स्वतः जगताप साहेबांनी सांगितलं की लाडकी बहीण योजनेमुळे हे सत्तेत आले. म्हणजे आता परत यांना शंका काय होती, स्वतः संजय राऊत साहेब बोलले होते की आमचं सरकार आलं आम्ही 2100 रुपये किंवा 3000 रुपये महिना देऊ, 3000 रुपये महिना देऊ. मग आता यांनी उत्तर द्यावं की 1500 रुपये महिना देताना जर आर्थिक तूट निर्माण झाली तर 3000 रुपये महिना जर यांनी सत्तेत आल्यानंतर दिला असता तर मग आर्थिक तूट झाली नसती का? दोन्ही तबल्यावर हात नका ठेवू. उत्तर आहे तुमच्याकडनं, उत्तर घेतो. की सत्तेत आल्यानंतर नियोजन कसं करावं हे त्या सरकारमधल्या असलेल्या मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळ ठरवतं. त्यामुळे आम्ही कुठच्या योजना बंद करून आम्ही 3000 रुपये दिले नसते. आम्ही यासाठी बजेटमध्ये प्रोव्हिजन केलं असतं. ह्यांनी काय केलं, सगळ्या डिपार्टमेंटवाले पैसे उचलले, निवडणुकीच्या वेळेला सगळे लाडक्या बहिणी योजनेसाठी या ठिकाणी लावले, बाकी सगळ्या योजना बंद केल्या. मी समर्थन केलं होतं. नाही हे चुकीचं जात आहे. नव्हता का तू? आमच्या महाराष्ट्रातल्या महिला भगिनींना जर सरकारकडनं अशा पद्धतीची मदत मिळत असेल तर ती कोणी नाकारू शकणार नाही. पण आम्ही पहिल्या दिवसातून सांगत होतो की हे केवळ फसवणूक आहे, ही निवडणुकीचा जुमला आहे. निवडणुकीनंतर हे येत आहेत 1500 देत आहेत. 15 तारखेला 2 महिने नाही आहेत. आता सांगितलं गेलं कोट्यावधी महिलांना वंचित संध्याकाळी ठेवलंय. कोट्यावधी महिला वंचित आहेत. दुसरं असं आहे की अनेक महिलांना त्यातून वगळण्यात आलेलं आहे. स्क्रुटी कोणाला वगळलं कोणाला? 1.5 कोटी. ऐका मला एक मिनिटं बोलू द्या, 1 मिनिटं. की ज्या सर्वसामान्य कष्टकरी, धुणं भांडं करणाऱ्या, 2 टाइमचं स्वयंपाक करून देणार, ह्या ज्या सर्वसामान्य गोरगरीब महिला होत्या त्यांच्याकरता ही योजना होती. हे स्वतः दादांनी सांगितलं. की मुख्यमंत्री त्यावेळेचे बोलले होते की कोणावरती अन्याय होणार नाही, आम्ही सगळ्या महिलांना देणार बोलले होते ना. हे हक्कभंग आणू काय? महाराष्ट्रातल्या जनतेने हे बघा, महाराष्ट्रातल्या ज्या तळागाळातल्या गोरगरीब महिला आहेत त्यांच्याकरता असलेली योजना चालूच आहे. पण ज्या पात्र लाभार्थी अनेक बंद केलं ना मला एक कळत नाही की मला एक कळत नाही, आपण फक्त लाडक्या बहिणीचंच का बोलतोय? राज्याचं बजेट आहे, शेतकरी आहे त्याच्यामध्ये, कष्टकरी. आता तुम्ही तरी बोला, नाही तर आम्हाला तरी बोलू द्या. असं आहे की हे जे बजेट आहे हे शेतकऱ्याचं आहे, कष्टकऱ्याचं आहे, बाकी सगळ्या जनता तुम्हा आम्हाचा जे टॅक्स पेअर आहेत त्यांचा आहे. या बाबतीमध्ये आम्ही बोलतोय. लाडक्या बहिणीचं चालूच राहू द्या, आम्ही त्याच्या विरोधात असण्याचं कारण नाही. उलट आम्ही 3000 म्हणत होतो आणि ते कसे देणार याची सुद्धा आम्ही चॅनलवर दाखव. दादा भाई त्यांच्यासोबत त्यांची टीम आहे आणि एक विश्वास आहे. चेहऱ्यावरचं बॉडी लँग्वेज जर पाहिलं तर तुम्हाला काय वाटतं एक पॉझिटिव्ह? कारण मोदींनी जे 12 लाख रुपयांचं केलं ते कोणाला माहित नव्हतं. असं काही सरप्राईज असेल? वेळेला अर्थमंत्री हे चांगल्याच मूडमध्ये येतात. दादा हे आता 11व्यांदा अर्थसंकल्प सादर करतायत, त्यामुळे ते मांडणी चांगलं करतील. त्यांचा अनुभव आहे. मुख्यमंत्री स्वतः अर्थतज्ञ आहेत, त्यामुळे दिखावा होईल. पण जनतेच्या पदरी काय पडेल, सर्वसामान्य जनतेच्या पदरी काय पडेल हा आमच्या मनातला प्रश्न आहे. यांच्याकडनं ह्याचं उत्तर घेतो. देशमुख साहेब, दिखावा होणार आहे. त्यांचं जे म्हणणं आहे का अजितदादा अतिशय अनुभवी असे अर्थमंत्री आहेत, मुख्यमंत्र्यांना फायनान्समध्ये अतिशय चांगलं ज्ञान आहे आणि नक्कीच महाराष्ट्राला सर्वतोपरी समोर ठेवण्याच्या दृष्टीने आजच्या अर्थसंकल्पामध्ये नक्कीच चांगल्या उपाययोजना राहतील. आणि सर्व दृष्टीने विशेष करून मागास जे भाग आहेत, विदर्भ असेल, मराठवाडा असेल, उत्तर महाराष्ट्र असेल, याला भरीव तरतूद नक्कीच तिथे आम्हाला वाटत नाही तरतूद मिळणार आहे. नाही. पण याच्या अजितदादाने 11 वेळा सादर केला. या सरकारमध्ये ही 4थी वेळ आहे त्यांची. मागच्या 3 मध्ये काय झालं चला सांगा. आम्ही आरोप कशाला करायचा? मागच्या 3 बजेटमध्ये काही वर्ष तुमच्यासोबतही होते ना ते, त्याच्या आधी पण एकदाच होते, पण तेव्हा चांगले होते का? आणखीन हो. नाही तुम्ही तुमचा एजेंडा चालवा, पण तुमच्या माहिती करता सांगतो, त्यावेळेला अख्ख्या जगावरचं संकट महाराष्ट्राने निभवलं, महाराष्ट्राचं कोरोनाचं. आणि तुम्ही किती जरी टीका केली, तुम्ही किती जरी काय सांगितलं, तरी महाराष्ट्रामध्ये आणि मुंबईमध्ये जे काम झालं सगळं बाजूला ठेवून सगळ्यांना घेऊन केलं आम्ही. त्यामुळे तुम्ही कामावर कधीच टीका नाही केली जगताप साहेब. आम्ही कधीच टीका नाही. अजित पवार त्यावेळेला होते, त्यावेळेला त्यांनी चांगलं काम केलं. यांच्यासोबत म्हणून चांगलं काम केलं नाही असं तुम्ही म्हणता म्हणून विचारलं. 100%. कारण त्याच्यानंतर जी आर्थिक
तूट जी आहे, डेफिसिट हा वाढत गेला, तो वाढतो, त्याचं एक प्रमाण असतं. हे आपण बघितलंय गेली अनेक वर्ष सगळ्या राज्यामध्ये, देशामध्ये सुद्धा. आम्ही काय त्याच्यावर आरोप करत नाही, आम्ही अर्थतज्ञ नसलो तरी त्याचा अभ्यास केलेली लोक आहोत, लक्षात घ्या. त्यामुळे आज चेहऱ्यावर काहीतरी आविर्भाव आणायचा, ते आणू द्या, आणि त्याच्यात ते एक्सपर्ट आहेत. म्हणजे दादांच्या चेहऱ्यावरनं कळणार पण नाही की त्यांच्या मनामध्ये काय चाललंय, डोक्यात काय चाललंय. पण प्रश्न असा आहे की त्यांच्या मनातलं आणि त्यांच्या डोक्यातलं काय, महाराष्ट्राच्या जनतेला काय मिळणार आहे, माझ्या शेतकऱ्याच्या ज्या अडचणी तोच प्रश्न यांना देशमुख साहेबांना मी घेतो. अडचणीचं काय म्हणताय ते? आमचे अडचणीचं काय? टॅक्स पेअर शेतकऱ्यांना कधी काय देणार तुम्ही? त्यांना शेतकऱ्यांनी एकच मिनिट. कुठल्या राज्यामध्ये तुमच्या ह्याने हे जे आहेत तुमच्या कंत्राटदारांनी संप केला होता? महाराष्ट्राच्या प्रश्न घेऊन उत्तर घेऊन यांच्याकडनं. आम्ही आज सांगतोय की शेतकऱ्यांचं कर्ज माफ करा. आजच्या या अर्थसंकल्पामध्ये शेतकऱ्यांचं कर्ज माफ होणार करून दाखवा तुम्ही. उद्धव ठाकरे साहेबांनी मुख्यमंत्र्यांना पहिल्या नागपूरच्या अधिवेशनामध्ये कर्ज माफ केलं, दाखवलं करून. आज दाखवणार बजेट जुमला म्हणायचे ना त्यावेळेला. अरे पण दाखवलं ना, शेतकऱ्यांना पैसे मिळाले ना. शेतकरी आज सांगतायत ना की आमचं कर्ज माफ झालं. हे देणार आहेत का? निवडून आल्यानंतर पहिल्यांदा शेतकऱ्याचं कर्ज माफ करणार आहेत का, हा खरा प्रश्न आहे. पण तिथे पाहिलं तर जोरदार घोषणाबाजी सुरू आहे तिकडे. हा, ते एकदम पॉझिटिव्ह माइंडसेट आहे. मला वाटतं सरप्राईज एलिमेंट असेल. शेतकऱ्यांचं काय, टॅक्स पेअरचं काय प्रश्न आहे तुम्हाला? अरे नक्कीच शेतकऱ्यांना ज्या निवडणुकीमध्ये दिलेले आश्वासन आहे ते कुठेतरी मार्गी लागतील अशी एक सामान्य शेतकरी म्हणून आमची देखील अपेक्षा आहे. नक्कीच जनतेने महाराष्ट्राच्या अतिशय विश्वासाने महायुतीचं सरकार परत एकदा निवडून दिलं आहे आणि मला वाटत नाही की अजितदादा त्या संदर्भामध्ये कुठेही कुचराई ठेवतील. सर्वतोपरी मदत शेतकरी असेल, यांना आता ठेकेदारांची पर्वा आहे ती भाग वेगळा, पण शेतकरी असतील, आमच्या तरुणांना रोजगाराच्या संदर्भामध्ये आता फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट तुम्ही बघा, या देशामध्ये अतिशय मोठा वाढ ही महाराष्ट्रामध्ये झाली आहे. मागच्या वर्षीच्या तुलनेमध्ये 2 वर्ष नंबर 1 होते म्हणतात ना. नुसतं कागदावरती आहे, अंमलबजावणी कुठे आहे? बेरोजगारी कुठे संपलेली आहे? बेरोजगार वाढताय दिवसेंदिवस. लोक या ठिकाणी त्रस्त आहेत. शेतकरी, कष्टकरी, बेरोजगार सगळे या राज्यामध्ये दुःखी आहेत. सुखी कोण आहे? मी फक्त एक साधा प्रश्न सांगतो. बघा कसं आहे की दावोसला गेल्यावर घोषणा कराव्या लागतात, तशा ते करत आले आतापर्यंत. आणि आता तर 15 लाखाचं सांगतात आहेत. 15 लाख कोटीचे आमचे सामंजस्य करार झाले असं सांगतात आहेत. दांत खोटं आहे. यायलाच पाहिजे. महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राची पहिली पसंती आहे, हे लक्षात घ्या. दुर्दैवाने गेल्या याच्यामध्ये चढ टाकतात ना, खापर फोडतात की तुमच्या वेळेला सगळे व्यवसाय उद्योग बाहेर गेले. आता या 12 वर्षात गेले. यांनीच नेले. यांनीच सांगा नेले. ना, विमान कंपनीचा कारखाना कोण नेला गुजरातला? IT कंपनीचे अनेक जे उपक्रम होते कोणी नेले गुजरातला? आम्ही नेले की सेंट्रल नाही, सगळी मार्केट, डायमंड मार्केट पासून सगळी मार्केट तिकडे गेली कधी? क्लोजिंग कमेंट तिघांकडनं घेतो, देशमुख साहेबांचा घेतो, मग तुमच्याकडे क्लोजिंग कमेंट घ्यायला येतो. आजचं बजेट बरेच आरोप लागतात की फक्त देखावा असणार आहे, पण खरोखर टॅक्स पेअरला काही मिळेल का? जे मोदींनी दिलं ते दादा करतील का? नक्कीच आजच्या बजेटमध्ये नवीन मुंबईच्या नवीन एअरपोर्टला पूर्णत्वास नेण्यासाठी भरीव तरतूद, आमच्या नागपूरच्या एअरपोर्टचा नवीन करण्याचा सर्व एवढंच नव्हे तर आता सी लिंकचा नवा भाग असेल, कोस्टल रोड असेल, इन्फ्राची कामं, मी म्हणतोय थेट फायदा. नवीन मेट्रोचे प्रकल्प, या सर्व संदर्भामध्ये भरीव तरतूद अवश्य ही आजच्या बजेटमध्ये आपल्याला पाहायला मिळते. लास्ट तुमच्याकडे या बजेटमध्ये भरीव तरतुदी ज्या आहेत ना त्या इन्फ्रास्ट्रक्चरला करायलाच पाहिजे, कारण मागची अर्धवट कामं आहे ती पूर्ण करायला पाहिजे. नाहीतर या सरकारवरती मोठी नामुष्की येईल. औन गोईंग कामाला द्यावीच लागते परवानगी. परंतु बजेट जेव्हा येतं तेव्हा सर्वसाधारण या राज्यातला शेतकरी, कष्टकरी, बेरोजगार, विद्यार्थी, गृहिणी यांना मिळणार काय, हा खरा प्रश्न आहे. त्यामुळे त्यांना मात्र या ठिकाणी मोठमोठे डोलारे दाखवायचे, महामंडळाची या ठिकाणी स्थापना करायची, त्यांना निधी द्यायचा नाही. आत्तापर्यंत मागच्या अनेक बजेटमध्ये मोठमोठी महामंडळं झाली, त्याचं काय पुढे? आज ते माझ्या वाटी हळद महामंडळ आहे ना, त्याला बसायला टेबल खुर्च्या पण नाहीत, क्लार्क पण नाही, अशी परिस्थिती आहे. आणि ही जर अशी नुसती असेल तर माझं एकच म्हणणं आहे, मराठीमध्ये चांगली म्हण आहे की मोठ्या घरचे पोकळ वासे, अशीच परिस्थिती असणार आहे. कसं आहे की म्हणजे मी याचं आशिषचं मी समजू शकतो. मी पाहिलेलं आहे, तसा तो तळमळ असलेला मुलगा आहे. आता इन्फ्रास्ट्रक्चरचं सीलिंगचं आशिषने नाही बोलू. देशाच्या पंतप्रधानाने, देशाच्या सरकारने एक दमडा दिलेला नाही. राज्याच्या सरकारने एक दमडा दिलेला नाही. सर्व कॉर्पोरेशनने, सगळा बजेट जे आहे ते कॉर्पोरेशनचं आहे. काय हे सांगतात आहेत? तरी पण चला त्यांना काय बोलायचं ते बोलू द्या.
नवीन मुंबईचं एअरपोर्ट असेल, त्याच काळामध्ये त्याचं झालं होतं, ज्या वेळेला काँग्रेसच्या काळात UPA 2 आणि तुम्हालाही माहीत, तुम्ही दाखवू नका पण दाखवणार का? दाखवू ना, तुम्ही तुमची बाजू मांडा. नाही, ते झालं, नागपूरचं झालं. कसं आहे की ही सगळी आंतरराष्ट्रीय बनवावीच लागतील, कारण आपल्या देशाची एक जी ही आहे जी वाढली पाहिजे जगभरामध्ये, हे त्याच्या मागची भूमिका आहे. आणि ही सगळी कामं ऑनगोईंगच असतात. म्हणजे कुठलंही सरकार आलं, अजितदादा आज ते अर्थमंत्री आहेत, हा भाग वेगळा, कोणी जरी आलं तरी त्यांना ते करावंच लागेल. प्रश्न कुठे उभा राहतो? तुम्ही आम्ही जे टॅक्सपेयर आहोत त्यांच्या बाबतीमध्ये काय होणार आहे? केंद्र सरकारने ज्या वेळेला ह्याचा आपल्या याचा वाढवलं, काय ते इन्कम टॅक्सचं वाढवलं, सगळ्यांनी स्वागत केलं त्याचं, नाही म्हणायचं नाही. आता त्याच्यातल्या काय क्लुप्त्या हा भाग नंतरचा, पण ते वाढवलं. महाराष्ट्रातल्या, मुंबईच्या नागरिकांना, महाराष्ट्राच्या नागरिकांना कशा पद्धतीने ह्याच्यामध्ये दिलासा देणारा, हा आमच्या मनामधला प्रश्न आहे. प्रश्नाचं उत्तर घेऊ देशमुख साहेबांकडे. काय म्हणताय सर? नाही बघा, आशियातलं सर्वात मोठं वादवण बंदर असेल, त्यासाठी आज तरतूद अपेक्षित नक्कीच आहे. ह्या बंदराच्या माध्यमातून रोजगार निर्मिती, समृद्धी मार्गाचा उर्वरित टप्पा JNPT पर्यंतचा इगतपूरपासून तो पूर्णत्वास यावा, ह्या सर्वांवर सरकारचं भर नक्कीच राहणार आहे. आणि मॅन्युफॅक्चरिंग असेल, सर्व्हिस इंडस्ट्री असेल, ह्या सर्वांच्या माध्यमातून महाराष्ट्रातील तरुणींना रोजगाराच्या संध्या उपलब्ध करून देण्याचं सन्माननीय मुख्यमंत्र्याचं आणि वित्तमंत्र्यांचं नक्कीच पाऊल आज समोर टाकताना आपण देशमुख साहेब, मला शेवटचा प्रश्न तुम्हाला. आजही आपण निवडणूक लढतो त्या मूलभूत सुविधांवरती, की तुम्हाला पाणी देऊ, वीज देऊ, घर देऊ, सगळं देऊ. का? माझं म्हणणं आहे, टॅक्स पर टॅक्स देतोय, तुम्हाला एक रिलीफ त्यांच्यासाठी काहीतरी करण्याची गरज आहे. इन्फ्राची कामं, इंडस्ट्रीज, या गोष्टी होत राहतील, त्यांना एम्प्लॉयमेंट जनरेशन, बऱ्याच गोष्टी होतील. पण जो थेट लाभ जो टॅक्स पेअरला, सर्वसामान्य नागरिकांना मिळाला पाहिजे, तो या बजेटमध्ये दिसेल का? आणि बघा, आता मुंबईचीच तुम्ही गोष्ट घ्या. आज इथे जर कॉन्क्रीटचे रस्ते बनत असतील तर नक्कीच त्या माध्यमातून कित्येक वर्षापर्यंत आता रस्ते निर्मितीवर खर्च महानगरपालिकेला, म्हणून माझ्याकडे वेळेची कमतरता आहे म्हणून पेयर्सला आवर्जून ह्या बजेटमध्ये काही ना काही भरीव तरतूद नक्कीच झालेली मिळाली. तर टॅक्स पेअरसाठी हा मोठा बजेट असेल असा विश्वास सत्ता पक्षाला आहे. तर विरोधी पक्षांचं म्हणणं आहे की आजचा हा बजेट हा देखावा असणार आहे. बॅक टू स्टुडिओ. बरोबर आहे गणेश, त्यामुळे दावे प्रतिदावे करण्यात आलेले आहेत सत्ताधाऱ्यांकडून, विरोधकांकडून, पण बजेटमध्ये नेमकं काय आहे याचा उलगडा 2 वाजता होईल. तुर्तास धन्यवाद हा सगळा संवाद साधला त्याबद्दल. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.